नमस्कार. प्राइम टाइम महाराष्ट्र में मैं सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. अब बात निकली है तो बहुत दूर तलक जाएगी. महाडिक गटानं मुश्रीफ गटावर आक्रमक होत मोठे आरोप केलेले आहेत. गोकुळ दूध संघाचं राजकारण अक्षरशः ढवळून निघालंय. हे राजकारण आता इतक्या टोकाला पोचलंय की पार व्यक्तिगत पातळीवर उतरत एकमेकांवर चिखलफेक सुरू झाली आहे. नेमकं महाडिक गटाने मुश्रीफांवर काय आरोप केलेत ते तर आपण बघणार आहोत, पण त्याचबरोबर हसन मुश्रीफांचा राजीनाम्याची सुद्धा मागणी एकीकडनं होतीये. ती मागणी सुद्धा कोणी केली आहे तेही आपण बघणार आहोत. हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. मित्र, गोकुळचं राजकारण आपण समजून घेतोय. गोकुळ आज महाराष्ट्रातला एक मोठा दूध संघ, प्रचंड आर्थिक उलाढाल असणारा दूध संघ आणि पुन्हा कोल्हापूरचा एक आर्थिक कणा किंवा कोल्हापूरचा राजकारणातला एक कणा असं म्हणायला देखील हरकत नाही. कोल्हापूरच्या राजकारणामध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल तर गोकुळचं राजकारण तुम्हाला खेळता आलं पाहिजे असं देखील म्हटलं जातं. पण याच कोल्हापूरमध्ये आता राजकीय देखील खूप कुरघोड्या चालू आहेत आणि गोकुळच्या राजकारणाच्या अनुषंगाने देखील खूप जोरदार सगळी रस्सीखेच सुरू आहे. मुळामध्ये या गोकुळ दूध संघावर जर कुणाचं वर्चस्व होतं किंवा मागची 5 वर्ष जर कुणाची सत्ता होती तर ती बंटी पाटील म्हणजे अर्थातच काँग्रेसचे सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ, मंत्री हसन मुश्रीफ या दोघांच्या युतीची सत्ता ही गोकुळ दूध संघावर होती. पण या वेळेला भाजपचं लक्ष गेलं. भाजपला गोकुळ दूध संघावर आपलं वर्चस्व पाहिजे, आपला अध्यक्ष बसला पाहिजे आणि त्या दृष्टीनं राजकारण सुरू झालं. पण हे राजकारण आता इतकं व्यक्तिगत पातळीवर उतरलेलं आहे की महाविकास आघाडी विरुद्ध महायुती हे राहिलं बाजूला, किंवा बंटी पाटील, हसन मुश्रीफ आणि महाडिक गट असंही न राहता आता बंटी पाटीलही एक त्यातलंही वेगळं राजकारण मी तुम्हाला सांगणार आहे. पण आता जे सुरू झालंय व्यक्तिगत राजकारण ते महाडिक गट विरुद्ध मुश्रीफ गट असं हे राजकारण सुरू झालंय. मधल्या काळामध्ये हसन मुश्रीफ गटाकडनं महाडिक या गटावर प्रचंड मोठ्या टीका करण्यात आल्या. त्याच्यामध्ये महाडिक यांचे चिरंजीव जे आहेत त्यांच्या कंपन्यांना घेऊन खूप वाईट पद्धतीचे आरोप हे हसन मुश्रीफ गटाकडनं केले गेले आणि हे आरोप महाडिक गटाला सहन झाले नाहीत. आणि मग त्यानंतर तानाजी पाटील हे जिल्हा परिषदेचे तिकडचे उपाध्यक्ष आहेत जे महाडिक गटातले येतात. त्यांनी प्रचंड गंभीर स्वरूपाचे आरोप हे हसन मुश्रीफ गटावर करायला सुरुवात केली आहे. हे करत असताना त्यांनी असं म्हटलंय की आता बात निकली है तो ये बात बहुत दूर तलक जाने वाली है. आता आम्ही थांबणार नाही, आता तुमचं सगळंच काढणार आहोत. आणि त्या पद्धतीने अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप हे तानाजी पाटील यांनी करायला सुरुवात केली. काय त्यांनी आरोप केले म्हणजे किती पद्धतीचे. एक तर मुळामध्ये आपल्याला माहिती आहे की गोकुळच्या या सगळ्या प्रकरणामध्ये आता प्रशासक नेमला गेलेला आहे. प्रशासक का नेमला गेलेला आहे तर या गोकुळ दूध संघामध्ये जे काही 1300-1400 संघ येतात म्हणजे ज्या संस्था येतात, दूध एजन्सीज येतात, विक्री संस्था येतात, यामध्ये काहीतरी 400-450 दूध विक्री संघामध्ये घोटाळे झालेले आहेत. अशा पद्धतीचे आरोप हे अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांनी केलेले होते. त्या अनुषंगाने प्रकाश बेलवाडे जे आहेत त्यांनी कोर्टामध्ये याचिका सुद्धा केली आणि या याचिकेनंतर गोकुळ दूध संघाची जी निवडणूक आता होऊ घातली होती, कारण पहिली जी सत्ता होती, जे संचालक मंडळ होतं ते बरखास्त झालं कारण त्यांची मुदत संपली. निवडणुका होणार तोच सुप्रीम कोर्टाकडनं त्यांनी म्हणजे याचिका दाखल केली आणि या गोकुळ दूध संघामध्ये कशा पद्धतीचा भ्रष्टाचार सुरू आहे हे समोर आणलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार 450 दूध विक्री संघांमध्ये घोटाळे झालेले आहेत, ते कशाही पद्धतीने दिले गेलेले आहेत, अशा पद्धतीचे थेट आरोप हे हसन मुश्रीफ गटावर करण्यात आलेले आहेत. आणि त्यामुळे आता
गोकुळच्या दूध संघावर प्रशासक नेमण्यात आलेला आहे. हा प्रशासक असं वाटलं होतं की त्याची मर्यादा आता किती जाईल, वर्ष जाईल, 6 महिने जाईल, ते सांगता येत नव्हतं. पण आता मधल्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाने एक आदेश दिलेला आहे की 90 दिवसाच्या आत तुम्ही निवडणुका घ्यायलाच पाहिजे. जे काही तुमची चौकशी आहे 450 विक्री केंद्रांच्या बाबतीमधली, ती तुम्ही तातडीनं पूर्ण करा. ती पूर्ण करायला काही फार वेळ लागत नाही, पण 90 दिवसाच्या आतमध्ये निवडणुकांना सामोरे जा. हे जसं एक आदेश आला त्यानंतर मग पुन्हा मुदत वाढवून द्यावी अशा पद्धतीची मुदतवाढीसाठीची एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे. त्या बाबतीतला अजून निर्णय झालेला नाही. पण या सगळ्यामध्ये प्रचंड मोठं राजकारण आता सुरू झालेलं आहे. हे राजकारण म्हणजे जे मी म्हटलं तुम्हाला की तानाजी पाटील यांनी ज्या पद्धतीचे गंभीर आरोप केले ते आरोप तुम्ही ऐका फक्त, म्हणजे तुम्हाला कळेल की गोकुळ दूध संघामध्ये काय घडतंय. त्यांनी आरोप केलेले आहेत की, आणि ते म्हणले बात निकली है तो दूर तलक जाएगी. मग ते दूर तलक म्हणजे काय आहे की एक तर कोणाच्या नावानी किती टँकर चालतायत याचा हिशोब द्या, हे त्यांनी मुश्रीफ गटाला विचारलेलं आहे. कुणाचे नातेवाईक अधिकारी आहेत याचं नाव सांगा. कोणाचा जावई दुसऱ्याच्या नावानं एजन्सी चालवतोय. अर्थात हा रोख मुश्रीफांकडे आहे, थेट मुश्रीफांकडे आहे. त्याच्यानंतर कोणी पशुखाद्य वाहतुकीचा ठेका घेतलेला आहे, म्हणजे आता वाहतुकीचे जे सगळे ट्रान्सपोर्ट आहेत त्याचे ठेके कोणाकडे आहेत हा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. कोणाच्या पतसंस्थेतील मॅनेजरच्या नावानं संघामध्ये गाडी भाड्यानं लावली जाते. हा मॅनेजर कोण आहे, तो कुठल्या पतसंस्थेचा आहे, ही पतसंस्था कोणाची आहे, असे काही प्रश्न विचारले. आणि शेवटचा आरोप आणखीन गंभीर आहे, तो म्हणजे संघाच्या पैशानं कोणी हॉटेल बांधलंय. हा फार मोठा गंभीर आरोप हा तानाजी पाटील म्हणजेच महाडिक गटाकडनं करण्यात आलेला आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन ते म्हणतात की हे काहीच नाही, याच्या पुढचे गंभीर आरोप आम्ही तुमच्या समोर आणू. जर अशा पद्धतीने मुश्रीफ गटाकडून महाडिक गटावर जर चिखलफेक करण्यात येत असेल तर मग हे तर नमुने दाखल आम्ही तुम्हाला सांगतो, यापेक्षा गंभीर आरोप हे गोकुळच्या दूध संघामध्ये घडतायत. म्हणजे आता हे राजकारण व्यक्तिगत पातळीवर इतकं उतरलेलं आहे. बरं, आता हे महाडिक कोण, महाडिक कोणाच्या जवळचे हे सांगायची काही गरज नाही आहे. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत जवळचे महाडिक मानले जात आहेत. आणि महाडिकांच्या माध्यमातून गोकुळ दूध संघावर आपलं वर्चस्व आणण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. याच्यामध्ये त्यांच्याबरोबर शिवाजी पाटील आहेत, प्रकाश बेलवाडे आहेत की जे या सगळ्यामध्ये जी काही जुने सगळे भ्रष्टाचाराची प्रकरण आहेत ते उकरून काढतायत. बरं, या सगळ्यामध्ये मी तुम्हाला अजून एक गंमत सांगतो की राजकारण कसं असतं. बरं, हे सगळं राजकारण कोल्हापूरमध्ये चाललंय. आता कोल्हापूरचं राजकारणही या निमित्ताने फिरतंय, गोकुळच्या निमित्ताने. ते कसं, तर जुने मित्र आता वैरी बनतायत. जुने मित्र कोण, तर बंटी पाटील, हसन मुश्रीफ हे आता मित्र राहिलेले नसून ते आता वैरी बनतायत की काय अशी परिस्थिती आलेली आहे. आणि जुने वैरी आता मित्र बनतायत. जुने वैरी कोण, तर बंटी पाटील आणि महाडिक गट हे जुने वैरी होते. पण धनंजय महाडिक आणि बंटी पाटील यांची एक भेट झाली आणि या भेटीमध्ये नेमकं काय घडलंय, कोल्हापूरच्या राजकारणातनं काही नवे संकेत पुढे येत आहेत का, हा त्यातला एक भाग आहे. गोकुळच्या निमित्ताने याच्यामध्ये काही वेगळं राजकारण समोर येणार आहे का, हा त्यातला एक मुद्दा आहे. आणि आत्ताच्या याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर बंटी पाटील एकदम अलिप्त आहेत. उलटा आता बंटी पाटलांनी मुश्रीफांवर काही आरोप केलेले आहेत आणि त्याला उत्तर देताना मुश्रीफ असं म्हणाले की ज्या दिवशी मी गुलाल लावीन त्याच दिवशी मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन. इतका वाद आता बंटी पाटील आणि हसन मुश्रीफ ज्यांची 5 वर्ष गोकुळच्या दूध संघावर सत्ता होती ते आता एकमेकांवर बोलायला लागलेले आहेत. आणि जे एकमेकांचं तोंड बघत नव्हते ते महाडिक आणि बंटी पाटील एकमेकांची भेट घेत आहेत. म्हणजे एकतर कोल्हापूरच्या राजकारणामध्ये काही वेगळे प्रयोग सुरू झालेले आहेत आणि दुसरीकडे गोकुळ दूध संघाच्या आता येऊ घातलेल्या निवडणुकीच्या दृष्टीनं हा गोकुळ दूध संघावर आता कोणाचं वर्चस्व असणार त्या दृष्टीनं आता सगळी पावलं पडायला लागलेली आहेत. पण आत्ताचं लेटेस्ट जर आपण बघितलं तर महाडिक गट आक्रमक झालेला आहे आणि महाडिक गटाने आता इतके वाईट पद्धतीचे आरोप हसन मुश्रीफ गटावर केलेले आहेत. आणि त्यात शिवाजी पाटील जे आहेत आमदार, अपक्ष आमदार,
त्यांनी अशी मागणी केलेली आहे की हसन मुश्रीफ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. एक तर त्यांच्या मागे ईडीचं प्रकरण आहेत आणि दुसरीकडे गोकुळ दूध संघातल्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं ही त्यांच्या नावे आहेत. त्यामुळे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी शिवाजी पाटील यांनी केला. म्हणजे गोकुळ दूध संघाच्या निमित्ताने किती मोठं राजकारण हे कोल्हापूरमध्ये शिजतंय हा अंदाज तुम्हाला येईल. आणि आता खरंच जसं सुप्रीम कोर्ट म्हणतायत की 90 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला निवडणुका घ्याव्या लागतील, त्या खरंच निवडणुका होतील का? निवडणुका झाल्या तर कुणाची सत्ता गोकुळवर येईल? कारण भाजप आता आपली सत्ता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आता प्रचंड इच्छा आहे की गोकुळवर आता आपलीच सत्ता हवी आहे आणि त्या दृष्टीनं ते पावलं टाकतायत, त्या दृष्टीनं ते प्यादी हलवतायत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता गोकुळमध्ये निवडणुका होत आहेत का? प्रशासकीय राज जरी लागलेला असलं तरी या प्रशासकीय कालावधीमध्ये हसन मुश्रीफ गटाचे काही प्रकरणं ही समोर आणली जात आहेत का? कारण शेवटी सगळ्या फायली हे त्यांच्याकडे असणार आहेत. त्यामुळे ते काही होत आहे का? आणि हसन मुश्रीफ गट हा आपली सत्ता टिकवण्यामध्ये यशस्वी होऊ शकणार आहे का? हे सगळं इंटरेस्टिंग राजकारण गोकुळमधलं आपल्याला बघायचं आहे. पण गोकुळच्या अनुषंगाने कोल्हापूरचं सुद्धा राजकारण बदलतंय का? हा देखील एक त्यातला महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका.